श्री अष्टविनायक स्तोत्र व महात्मा. मंगलाचरण. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरण माझे नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तसे तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया. स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी झाली. थोर महात्मे संतजन बुधगण आणि सज्जन करुनी तयासी नमन ग्रंथरचना आरंभिली. अष्टविनायकाचे मंगलस्तोत्र आणि त्याचे महात्म पवित्र हे दोन्ही याच ग्रंथी एकत्र मिलिंद माधवे रचिली. अष्टविनायकाची 8 नावे एक एक नाव मनी जपावे आणि चरणी नम्र व्हावे. नमन करावे नमन भावे करोनी मोरगाव स्थित मयुरेश्वराय नमः. सिद्धिटेक निवासी सिद्धिविनायकाय नमः. पालिक्षेत्रस्य बल्लाळेश्वराय नमः. महाडवासी वरदविनायकाय नमः. थेवरेश्वर चिंतामणी गणेशाय नमः. लेण्याद्रीस्वामी गिरिजात्मकाय नमः. ओझर निवासी विघ्नहराय नमः. रांजण ग्रामधिपती शंकर वरदाय नमः. नंतर होऊनी स्थिर चित्त बैसुनी आसने ध्यानस्थ स्मरतो मनी गिरिजासुत विविध रूप गणेश. मूळारंभ गजानन गणाधीशा प्रसन्नवदना ब्रह्मरूपा मूषकवाहना महोत्कटा गणपती चिंतामणी गणेश्वरा ज्ञानरूपा मयुरेश्वरा जगत्पालका परशुधरा ओंकारा श्री चतुर्भुजा वक्रतुंडा लंबोदरा धूम्रवर्णा सकलभयहरा देवदेवेशा सिद्धिवरा महाचला हेरंबा सुंदरवदना एकदंता विकटा गंधर्वपूजिता सुमुखा सांबसुता मंगलमूर्ती मोरया. नामे तुझी सहस्त्र अशी अष्टरूपे नटलासी 8 ठिकाणी अवतरलासी भक्तजनाकारणी. एक ते देवस्थान स्वयंभू पुण्यक्षेत्र महान करता स्मरण घेताच दर्शन इच्छा पूर्ण होत असे. गणपती हे महादैवत जाज्वल्य आणि जागृत प्रसन्न होता मनोरथ सफल संपूर्ण होतील म्हणून भावे भाविक नित्य स्मरावा गजमुख. धनधान्य ऐश्वर्य सुख पुत्रपौत्र लाभती. श्री अष्टविनायक स्तोत्र व महात्मा कथा. पुणे जिल्ह्यात मोरगावी जाऊन तेथे प्रचिती पहावी. मयुरेश्वराची थोरवी उपासका कळेल महिमा त्याचा फार मोठा. संकटे पळती चारी वाटा सोडून अहंकार खोटा. कथा त्याची ऐकावी. चक्रपाणी नामे राजा होता परी त्याला पुत्र नव्हता. शौनक ऋषीने कृपा करता पुत्र सिंधू जन्मला. सिंधूने आणि दिले केले तपाचरण. प्रसन्न झाले सूर्यनारायण. अमर होता अमृत भोजन तेने अमर झाला तो. उन्मत्त झाला छळू लागला ज्याला त्याला सर्व जिंकून देवलोकाला वेढा त्याने घातला. सिंधू येता देव भ्याले जीव घेऊन ते पळाले. श्री विष्णूला प्रार्थू लागले रक्ष रक्ष म्हणून. तेव्हा उठले कमलापती एकवटली सर्व शक्ती आणि फैकली सिंधूवरती गदा मोठ्या त्वेषाने. सिंधू मग संतापला तोंड लागले युद्धाला. अखेर त्याने विष्णूला गंडकी नगरात ठेवले. इंद्र सुरगण कारागृही पडले डांबून. त्यांनी विनायक मूर्ती स्थापून भक्तिभावे पूजिली. ऐकून त्यांची प्रार्थना विघ्नहर्ता गजानना सर्वांची आली करुणा आणि दिले वरदान. त्या वरदानाप्रमाणे सिंधूच्या नाशाकारणे पार्वतीपोटी विनायकाने अवतार घेतला बैसून. मग मुरावरती मयुरेश्वर तो गणपती उभा ठाकला सिंधूपुरती परशु हाती घेऊनी. पाहता त्या विराट रूपाला सिंधू राक्षस मनी भ्याला. परशु प्रहारे कोसळला क्षणात एका भूगोरी. अमृत मिळालेले सूर्याकडून बाहेर पडता देहातून. सिंधू राक्षस गतप्राण झाला ईशकृपेने. सर्वांचे संकट टळले. देव
क्षणी बंधमुक्त झाले. आनंदुनी ते म्हणाले, मयुरेश्वराय नमः. मयुरेश्वराय नमो नमः. दुसरा विनायक सिद्धटेकचा सिद्धिदाता, सर्वांचा प्रतिपाळ करी भक्तांचा सर्वदा सर्वतोपरी. कथा त्याची बहुगोड, अलौकिक आणि अजोड. मना लागे सदा ओढ पठणाची आणि श्रवणाची. ब्रह्मदेव गर्भ झाला, सृष्टी तो निर्मू लागला. नाना संकटे त्या वेळेला उभी समोर राहिली. ब्रह्मदेव मनी मजला, गणपतीला शरण गेला. अखंड जप सुरू केला. श्री गणेशाय नमः. विनायक झाला प्रसन्न, दिले प्रत्यक्ष दर्शन आणि दिले वरदान. विघ्ने दूर पळाली. गणेश म्हणाला ब्रह्मदेवाला, कार्यारंभी आठवी मला, सर्व कार्य नेईन सिद्धीला. स्मरण मात्र सर्वदा. ऐकुनी त्या वचनाला धीर आला ब्रह्मदेवाला. नमन करून गणपतीला विश्वरचना आरंभिली. जाता ऐसा काळ श्री विष्णूच्या कानाजवळ 2 राक्षस विक्राळ निर्माण झाले अवचित. एक मधु कैटप दुसरा. सर्वा होता त्याचा दरारा. इंद्रा, चंद्रा, कुबेरा थरकाप सुटत असे. विष्णू उठला क्रोधाने आणि त्या राक्षसांशी त्याने अटीतटीचे चुरशीने मल्लयुद्ध आरंभिले. राक्षस होते कपटी मोठे, घेऊन या रूप खोटे नाटे. डावपेच ते उरफाटे, विष्णूशी खेळती. सज्जनाशी असावे सुज्जन, दुर्जनाशी व्हावे दुर्जन. हीच सत्यनीती समजून वागावे सर्वथा. म्हणून श्री विष्णूने काय केले, मल्लयुद्ध ते थांबविले आणि आपण रूप घेतले गायक गंधर्वाचे. ऐकून त्याचे गोड गीत पशु पक्षी मानव समस्त डोलू लागले झाले मोहित. प्रत्यक्ष श्रीशंकर गंधर्वरूपी भगवान, सांगूनी सर्व वर्तमान. म्हणे प्रभो द्यावे वरदान, राक्षसा मारावया. तेव्हा म्हणे कैलासपती, अरे तू वेडा किती, पूजिला नाहीस गणपती, यश कैसे मिळेल. यशदाता तो गजानन, तयासी जा तू शरण. झाल्यावरी तो प्रसन्न, सुयश तुला मिळेल. ते ऐकून श्री विष्णूने सिद्धक्षेत्री शुद्ध मनाने श्री गणेशाय नमः जपाने तपश्चर्या आरंभिली. प्रसन्न झाला गणपती, विष्णूला झाली वरप्राप्ती. त्या राक्षसावरी मागुती प्रतिहल्ला चढविला. हा म्हणता अखेरीस बलाढ्य ते दोन्ही राक्षस मुकले आपल्या प्राणास. विजयी झाला श्री विष्णू. जिथे ही घटना घडली ती भूमी पवित्र झाली. श्री विष्णूला सिद्धी मिळाली म्हणून नाव सिद्धटेक. नगर जिल्ह्यात आहे ते क्षेत्र, प्रेक्षणीय आणि पवित्र. वास करीत असे तेथ श्री सिद्धिविनायक. 8पैकी 3रा गणपती बल्लाळेश्वर प्रसिद्ध अति. यथाशक्ती यथामती स्तवन त्याचे करावे. कुलाना जिल्ह्या सुधागड तालुका पाली नामे ग्रामी एका प्रहारे. तिथे विनायका मनोभावे भजावे. आहे सुरस त्याची कथा, भक्तिभावे ती पठन करता. किंवा श्रद्धेने तरता पुण्य लाभ होत असे. एक पतिव्रता साध्वी होती. तिचे शुभ नाम इंदुमती. कल्याण शेठ तिचा पती. दोघे सुखे नांदती. भगवंताच्या कृपेने त्यांना नव्हते काही उणे. परंतु त्यांच्या दुर्दैवाने निपुत्रिक होती ती. अनेक केली व्रतवैकल्ये. नवससायासही बहु केले, परी इच्छित नाही साध्य झाले. अनेक वर्ष तयांचं. इंदुमती एकदा माहेरी आली. तिथे गणपतीची कथा ऐकली. त्या योगे प्राप्ती झाली दिव्य पुत्राची. सुंदर गोड बाळ, नाव तयाचे बल्लाळ. घेऊन या तो जपमाळ. गणेश चिंतन करीत असे. छोटे छोटे मित्र जमवून करीत असे गणपती पूजन आणि भजनी रंगून तल्लीन खास होत असे. नाही भूक नाही तहान, गणेश भक्ती रात्रंदिन. इतर लोक ते पाहून आठ्या कपाळा घालती. म्हणती ह्या द्वाड बल्लाळे, सर्व पोरांचे केले वाटोळे. याच्याच विकार छंदामुळे पोरे अशी तक्रारी आमची बिघडली. ऐकूनी अशा तक्रारी बल्लाळ पिता संतापला भारी. मुलाला बांधुनी मारी.
गणेश पूजा उधळुनी सुकुमार त्या बल्लाळा मार तो असह्य झाला. कळवळून बेशुद्ध पडला. तेव्हा देव धावला. गणपतीने प्रत्यक्ष येऊन बल्लाळाला दिले दर्शन. मस्तकी वरदहस्त ठेवून सहस्त्र आशीर्वाद दिले. बल्लाळाचा जो ईश्वर तोची झाला बल्लाळेश्वर. त्याच नावे त्या जागेवर विराजतो श्रीविनायक. आता तो चौथा गणपती. काय वर्णावी त्याची महती. कुलामा जिल्ह्यात महड क्षेत्री वरद विनायक वसत असे. प्राचीन काळी मगध देशी एकदा घटना घडली ऐसी. राजप्रसादी श्राद्धासी जमले होते सर्व मुनी ऋषीमुनी. आमंत्रिले होते राजाने तपोनिधी बहु आदरे. त्यात गृत्समदाचा अत्रीने अपमान केला. अत्री म्हणत असे, म्हणे हे गृत्समदा, तुझा जन्म पवित्र न कदा. ऐकून ते खदखदा सभा सर्व हसली. मातेचे पाप चरणते तुझ्या जन्माचे कारण. म्हणून हसती हीन जन तुला मानती. ऐकूनी अत्रीचे ते वचन गृत्समद झाला मनी खिन्न. सहन न होता अपमान क्रोधे निघाला सत्वरी. गृत्समद आता आला मातेपाशी. मम जन्मकथा म्हणे सांग मशी. प्रश्न पडला त्या मातेशी आता काय सांगावे. परी तिने केले सत्यकथन. म्हणे पाप घडले माझ्या हातून. आता मला मनापासून पश्चाताप होत असे. गृत्समद महामुनी शापवाणी बदला धणी. म्हणे काटेरी बोर होऊनी राहशील या भुवरी. सत्यवा झाली शापवाणी. गृत्समद निघाला तेथुनी आणि गेला घोर काननी. पापक्षालन प्रित्यर्थ पुष्पक नामे एक वन. शांत एकांत दुर्गम स्थान. तिथे केले तपाचरण. शुष्क पर्ण भक्षुनी खडतर ते महापाप तप. मुखी विनायकाचा जप प्रकट झाला आपोआप. यथाकाळी गणपती म्हणे वत्सा तू धन्य धन्य. तुला झालो मी प्रसन्न. हवे असेल ते घे मागून. संदेह मनी नसावा. गृत्समद म्हणे हे भगवान, पवित्र व्हावे हे वन. भक्तांच्या इच्छा करण्या पूर्ण तूच येथे राहावे. गणपती म्हणे तथास्तु. गणांना त्या त्वा मंत्रांचा करता तू. हे निबिड अरण्य परंतु झाले पावन तुझ्यामुळे. अशा कथा अशी ही पुण्यदायक. महडचा वरद विनायक. भक्तांचा असे प्रतिपालक. नमन भावे करावे. पाचवा गणेश आठातील पुणे शहरातील थेऊर येथील. त्याची कथा आता पुढील ओव्यात असे वर्णिली. इंद्राने फसविले अहिल्यासी. तेव्हा संतापले गौतम ऋषी. शाप दिला ऋषी पत्नीसी आणि कामांध इंद्राला. अहिल्या क्षणात शिळा झाली. इंद्राची कांती काळवंडली. सर्वांगाला भरगे पडली आणि सुटली दुर्गंधी. नंतर सर्व देवांनी गौतमांना केली विनवणी. त्याची प्रार्थना ऐकून दिला त्यांनी उशाप. परस्त्री गमन पाप मोठे. इंद्राने केले कर्म खोटे. शांती तयाला आता कोठे मिळणार नाही कधीही. तथापि करता गणेश पूजन. तयाचे ध्यान आणि स्मरण होईल पापाचे क्षालन गणपतीच्या कृपेने. इकडे इंद्र भोगता पीडा. झाला होता इंद्र गोपकिडा. लोळे धरणीवर गडबडा. हाय हाय म्हणून सर्व देव तिथे गेले आणि ते इंद्राला म्हणाले, गौतमांनी शापमुक्त केले उशाप तुला देऊनी. गौतमांची उशापवाणी त्याला सांगितली सर्वांनी. लागता गणेश भजनी दुःख दूर होईल. इंद्राची दशा पाहून कळवळले बृहस्पती मनी. त्यांनी इंद्राच्या कानी गणेश मंत्र उपदेशिला. इंद्राने मग काय केले गणपती स्तवन आरंभिले. यथावकाश पूर्ण झाले इंद्राचे ना मग मनोरथ. गणपती तेथे प्रत्यक्ष आले तेव्हा भगांचे डोळे झाले. इंद्राचे रूप पालटले. सहस्त्राक्ष झाला तो. चिंतिलेले देतो तो चिंतामणी. थेऊर क्षेत्री आहे अजुनी. संकटी तो येई धावूनी. मंगल करी भक्तांची. तयाचे चरणी ठेवून माथा. गावी गणेश गौरवगाथा. यापुढे आहे गोड कथा सहाव्या गणपतीची. जिल्हा पुणे तालुका जुन्नर. तिथे एका डोंगरावर स्थान आहे मनोहर. लेण्याद्री नावे प्रसिद्ध. त्याची आहे मोठी ख्याती. हिमालय कन्या पार्वती एकेकाळी बैसली होती. तेथील एका गुहेत गणेश व्हावा पुत्र आपला असा तिने ध्यास घेतला.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मूर्ती एक घडविली. मृत्तिकेची मूर्ती मानुनी सानुली. दिव्य तेजे झळकू लागली. पाहता तहान भूक हरली. पार्वतीची क्षणात देहभान ती विसरली. गणेशचिंतनी मग्न झाली. हा हा म्हणता समाधी लागली. तप उग्र महान पाहुनी ती असीम भक्ती. संतोषला महागणपती. मातेची ती मंगलमूर्ती सजीव पहा जाहली. म्हणे माते उघडी लोचन. जगन्माता तू महान. तुझे कराया समाधान. बालरूप झालो मी. सत्यवाणी आता ऐक. देव भक्तांचा सेवक. तू जननी मी बालक. चरण तुझे वंदितो. बाल गणेशा पाहून पार्वती झाली हर्षित. मनी आनंदाश्रू तिच्या लोचनी तरळू लागले सदा. तरळूच तदा लागले. पार्वतीचे अंतःकरण वात्सल्य प्रेमे आले भरून. दाही दिशांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. माता पार्वती महासती. पुत्र तियेचा महागणपती. भक्तिभावे तयाप्रती सर्व देव वंदिती. पुढे काही काळ गेला. बालगणपती मोठा झाला. विघ्न गेली लयाला त्यांच्या कृपा प्रसादे. असुर क्रूर राक्षसगण आले गणपतीवर चालून. परितयांचे निर्दालन केले त्याने सर्वदा. असती कोणी पापी दुष्ट जाणूनी तयांचे कपट. केले तयांना नष्ट महाशौर्य दाविले. यमशेष आदी करून गर्वाने गेले जे जे फुगून. करता त्यांचे गर्वहरण पदी लीन झाले ते. गर्वात गणपतीच्या बाललीला लेण्याद्री येथे वहू झाल्या. म्हणून त्या भूमीला पावित्र्य प्राप्त झाले. गिरिजेचा तो आत्मज तयाचे नाव गिरिजात्मज. त्याच नामे तो आज लेण्याद्री येथे वसत असे. तालुका तोच जुन्नर. त्यातील गाव ओझर. तिथे आहे विघ्नहर विनायक तो 7वा. पुण्यदायक त्याची कथा तीच वर्णितो आता. भक्तिभावे परिसता महालाभ होत असे. एकदा इंद्राच्या दरबारी नारद मुनींची आली स्वारी. कळ लावून सत्वरी मौज स्वये पाहत असे. म्हणे त्या हिमालयावर यज्ञ चालला आहे थोर. देवदेवता आणि इतर जमले तेथे सर्वही. राजा नामे अभिनंदन सर्वोकरी हवीरभाग अर्पण. तुझे मात्र त्याला स्मरण होत नाही कधीही. अरे एवढा अपमान करीतोसी कसा तू सहन. छे नारायण नारायण मी आपला ना जात असे. ऐकुनी ते वर्तमान इंद्र झाला क्रोधायमान. कर्करादात ओठतावून हात पाय आपटी. त्याने मग काय केले सत्वर काळासी बोलविले आणि त्याला सांगितले यज्ञ नष्ट कराया. असेल त्याचा नाश करणे. सर्वोदयांचा शत्रू होणे. जिवंताला मृत्यू देणे हेच काम काळाचे. म्हणून काळ आनंदला आणि तो विघ्नासूर झाला. वायुवेगे धावत गेला हिमालयाच्या दिशेने. विघ्नासूर तो महागुंड लाथेने फोडिले होमकुंड. यज्ञमंडप तो प्रचंड क्षणात केला उद्ध्वस्त. जे जे असती सज्जन त्यासी छळिली दुर्जन. परंतु त्याचे निर्दालन देव स्वये करीत असे. सत्कार्यात विघ्न आले तेव्हा सर्व देव भ्याले. हात जोडून प्रार्थू लागले धाव पाव विनायका. तेव्हा काय चमत्कार झाला. पार्श्व आणि दीपवत्सला यांच्या पोटी जन्म घेतला गणपतीने धडकरी. पार्श्वपुत्र तो गणेशावतार युद्धाला तयार झाला. देवांना घेऊन बरोबर संग्रामासी निघाला. काळ पुरुष तो विघ्नास्वरूप रूप पालटी वारंवार. सर्व देव खरोखरी भयभीत झाले. तेव्हा आपल्या अंकुशाने प्रहार केला पार्श्वपुत्राने. एका क्षणात विघ्नासुराने याचना केली दयेची. पार्श्वपुत्र म्हणजे गजानन हे काळाने जाणिले पूर्ण. म्हणून तयाचे चरण वंदिले म्हणे क्षमस्व. गौरीनंदन हे गणराया मी तुझ्या पडतो पाया. मजवरी करावी दया भक्तवत्सला विनायका. भक्त तुझा मी आजपासून तुझीच आज्ञा पाळीन. म्हणून माझे नाव धारण करून उद्धार माझा करावा. अभय देऊन विघ्नासुरासी विघ्नेश नाम घेतले आपणासी. तेणे सकळ देवासी संतोष दाहला. भाद्रपद शुद्ध चतुर्थी पुष्पवेळा मंगलतिथी देवांनी ती मंगलमूर्ती ओझर ग्रामे स्थापिली. तेव्हापासून तो विघ्नहर विघ्न दूर करी
स्थान थोर, विद्या आणि बुद्धी अपार, सर्व भक्तांसी देत असे. रांजणगाव हे 8वे क्षेत्र, विनायकाचे स्थान पवित्र आहे ते शिरूर तालुक्यात. कथा त्याची प्रसिद्ध. एकदा त्या त्रिपुरसुराला गजाननाने वर दिला. तेने तो मस्त झाला आणि केली पुंडाई, देवावरी केली स्वारी, देवमंडळी भ्याली सारी. सामर्थ्यात त्याची बरोबरी कोणीही कधी करीना. इंद्राच्या राजधानीत शिरला आणि इंद्रपदी बसला. अमरावती नगराला राक्षसांनी व्यापले. एवढा मोठा केलास गदा गदा हलवून, त्यास भोळा साम महेश पिटाळून लाविला. त्रिपुराचा सेनापती भीम काय दुष्ट अति, त्याने पृथ्वीवरती अत्याचार मांडला. सत्य, शिव आणि सुंदर यांचा असुरा वीट फार, जे जे उत्तम त्याचा अपार नाश केला तयाने. त्रिपुराचा दुसरा इस्तक, दुष्ट पापी आणि हिंसक, तयाने तर पाताळ लोक दुःखार्णवी लोटला. शांतता सारी नष्ट झाली जनता दर्याने, दरिद्राने गांजली. तीनही लोकी भरली पापकर्मे अपार. ऐसे असुर मातले, पवित्र पुण्य लया गेले. अनिती पाप वाढले, राक्षस राज्य जाईले. ऐसा गेला काही काळ, देव गंधर्व मानवा सकळ. झाले विकल आणि दुर्बल, जीवन झाले असह्य. महादेव तो शंकर पुढे आला तदनंतर. गणेशा प्रार्थनी सादर युद्धा सिद्ध झाला. त्रिपुराचे राक्षस सैन्य आणि ते असंख्य शिवगण, याचे महायुद्ध भयान सुरू झाले तेव्हा. नाना परीची नाना शंखे, अनंत आयुधे आणि अस्खे. अग्निज्वाला पेटते पलिते, याविण दुजे न दिसे. गडद धुराच्या डोळांनी सूर्यही गेला झाकळूनी. रणभेरीच्या गर्जनांनी दाही दिशा व्यापल्या. होता अखेरीस त्रिपुरासूर आला जेरीस. राक्षस सैन्याचा नाश पूर्णपणे झाला. ठार झाला त्रिपुरासूर, विजयी झाले श्रीशंकर. आनंदी आनंद ब्रह्मांड साजरा झाला सर्वत्र. रांजणगावी शंकराने गणेश पूजिला शुद्ध मनाने आणि त्याच्या कृपेने त्रिपुरासूर मारिला. म्हणून इथे गणपती स्थान, जगती झाले पवित्र पावन. तो 8वा गजानन, न मिला मानव मिलिंद माधव. फलश्रुती आणि प्रार्थना. म्हणून इथे गणपती स्थान, जगती झाले पवित्र पावन. तो 8वा गजानन, न मिला मिलिंद माधव. ऐसे अष्टविनायक कैवारी, मस्तक ठेवता चरणावरी. झड करी कल्पवृक्षा, परी इच्छा पूर्ण करती. आठवितो त्या डोळे मिटूनी, दर्शन घेता मनीच्या. मनी लोटांगणे सहस्त्र घालुनी, मागणे हेची मागतो. देवा दया करी, संकट निवारोनी सुखी करी. तव कृपेची मजवरी छाया असो खंड. आप्त स्वकीय सुखी असो, चिंता क्लेश मुळी नसो. लक्ष्मी सरस्वती घरी वसो. शांती नांदो सर्वदा. प्रसन्न व्हाव्या रिद्धिसिद्धी, प्राप्त व्हावी अपार बुद्धी. आयुष्य आरोग्य समृद्धी लाभो देवा सर्वदा. धन धायादी संपत्ती, भाग्यशाली गुणी संतती. या सर्वासह वाढो कीर्ती. जगता माझी उदंड, भूतपिशाच संबंध वादा. जादूटोणा अघोरी विद्या, यापासून रक्षावे सर्वदा. शत्रू नाश करावा. द्विपाद चतुष्पाद प्राणी, तसेच नोकर चाकर आणि आश्रित असतील कुठे कोणी. सर्वा अभय असावे. कफ वात पित्त दोष, अष्टव्याधी जर सर्पविष, हे सर्व व्हावे निःशेष. गोड नामामृते तुझ्या, सुख करता तू दुःख हरता. विघ्ननाशक विद्यादाता, भवसागरी तू चित्राता. नमन असो साष्टांगी, कोणी असो धनार्थी, कोणी असो लग्नार्थी, कोणी असो पुत्रार्थी, विद्यार्थी वा असो कुणी. करिता भावे हा ग्रंथ पठण, श्री गजानन होईल प्रसन्न. मनीची इच्छा करील पूर्ण, सत्य सत्य वाचाही. ओम श्री गजाननाय नमः. इति श्री अष्टविनायक स्तोत्र च महात्मन च संपूर्णम. श्री गजाननार प्रणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.